मतांच्या राजकारणाच्या माध्यमातून सत्तेचं राजकारण करणारा एक विचार खरं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांच्या माध्यमातून आपण बघितला। आणि ह्या देशात हिंदू बहुसंख्य लोक आहेत, या देशातलं राजकारण हिंदूंच्या हातात असलं पाहिजे आणि म्हणून हिंदूंनी एकत्र यावं आणि आम्हाला मतदान करावं आणि सत्ता करण्याचा एक विचार आम्हाला द्यावा, ही भूमिका मांडणारे शिवसेना आणि भाजपचे 4 वर्षापूर्वी असणाऱ्या विचारधारा खरं तर तुम्ही आम्ही बघितलेल्या आहे। पण महाराष्ट्रात नेमकं ह्या 4 वर्षात काय घडलं? विचारधारा म्हणून लोकांच्या समोर गेलेले हे पक्ष आपापल्या विचारधारा खरंच टिकवू शकले का? विचारधारांच्या पुढे जाऊन ज्या भावनेतून लोकांना, कार्यकर्त्यांना आपण संघटित केलं, त्या लोकांना, कार्यकर्त्यांना तो विश्वास राखण्याचं काम आपण करू शकलो का? तुम्ही आम्ही जर बघितलं तर कधी काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरेंच्या सारखा नेता बसेल असं आपल्या कधी कुणाला स्वप्नात वाटलं नव्हतं, पण ते महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला आणि मला बघायला मिळालं। प्रामुख्यानं शरद पवारांच्या पक्षातून एखादा पक्ष बाहेर पडतो आणि तो भारतीय जनता पक्षाबरोबर येतो, अशा प्रकारची विश्वासार्हता लोकांच्या पातळीवर कधी आपण अपेक्षित केली नव्हती। तसं घडलेलं राजकारण हे प्रामुख्यानं आपल्याला बघायला मिळालं। आणि मग महाराष्ट्राच्या सामान्य कार्यकर्त्याच्या समोर एक प्रश्न उभा राहिला की खरंच मी राजकारणात का आलो? त्यांच्याकडे बघत असतात आणि मग ह्या कार्यकर्त्यांना आपण खरंच न्याय देऊ शकलो का? या कार्यकर्त्यांचा विश्वास आपण जपू शकलो का? आणि मग अशा सगळ्या चांगल्या कार्यकर्त्यांच्यासाठी आज महाराष्ट्राच्या राजकारणात निष्कलंकपणे जो विचार मांडला, त्या विचारापासून कधीही बाजूला न गेलेला, भले नुकसान सोसावं लागलं, अनेक संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या बाहेर पडावं म्हणून झालेले प्रकार सहन करावे लागले, सत्ता कारणातनं लांब राहावं लागलं, तरी पण विचारांशी तडजोड न केलेला एक पर्याय म्हणून खरं तर आजच्या ह्या ढवळलेल्या वातावरणात आपण आपल्या ह्या विचारधारेला ताकदीनं उभा करू शकतो का? ही भूमिका तुम्हाला आणि मला आजच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेकडे बघत असताना जनसुराज्याचं वेगळंपण, जनसुराज्यानं निर्माण केलेला 20-21 वर्षातल्या विश्वासाचा प्रवास आणि उद्याचं भवितव्य ह्या देशासाठी, गावांसाठी, राज्यांच्यासाठी म्हणून खरंच आपण का करू शकतो, या दृष्टिकोनातून आपल्याला लोकांच्या समोर न्यायचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।